श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती. एकोन सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदि मध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका. अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जन्मे होते सर्वा ठाई. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण, सर्वा ठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यगर्म. तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले. हिरण्य गर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देका, फुटोन शिकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका, होऊन ठेली शिकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोनी, रचिली 14 ही भुवने. 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस, पुलस्य पुलह ऋतू वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री तेथोनी पीठ. गुरुसंतती सांगेन एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषींची भार्या, नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पतिसेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. स्वर्गैश्चर्य होईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनवताती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषींचा. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारोन. पतिसेवा करी भक्तीसी, मनोवाया क्वाय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवणे काळी. तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी. उष्णतिसी लागे म्हणूनी, मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी देखा, नम्र जाहली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोन. एक द्या ते वर देताची जाण, तोची आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरोनी. असे एकोणी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती. पतिव्रता म्हणता ती, व्रतभंग करूनी तिसी. ठेवूनी येऊ भूमिसी, अथवा वैवस्वतालयासी. पाठवू म्हणून निघाले, सत्व पहावयास तिचे. त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे. अभ्यागत होऊनी, ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण, अनुसयसी आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणती, शुधे करूनी बहुत पिडवणी. आम्ही आलो अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि ठाया, सदा तुमच्या आश्रमात. संत पर्ण अभ्यागत, एकली आम्ही कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसये, इच्छा भोजनादान. तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनुसया, नमन केले अति विनया. बैसकार करोनिया, शालन केले चरण त्यांचे. अर्ध्य पाय देवोनी त्यासी, गंधाक्षता पुष्येसी. सेवेची म्हणतसे ऋषी, आरोगण सारीजे. अतिथी म्हणते ते वेळी, करोनी आलो आपण अंघोळी. ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहून अतिथी ते, काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते, केला तेथे बैसकार. बैसवोनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिधारी. घेवोनी आली आपण शिरी, शाक पाक तये वेळी. तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आम्हासी,
अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी एकोन अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारण एक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्नवाडीन म्हणतसे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तवत्तेची जाहली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखोनी अनुसया भयचकित होऊनिया पुनरपे वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांपाशी रुदन करीती तिनी बाळ अनुसया राहवी वेळोवेळ शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतसे कडे घेऊनी बाळकांसी स्तनपान देतसे हर्षी एक सोडोनी एकासी निवारण करी शुद्धेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे शुद्धा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाळ त्याची शुद्धा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची शुद्धा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे एकेली कवणी त्रया मूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकांसी खेळवितेसे ती घालसी घालूनी बाळका पाळणेसी पयर्दे गये गायी तयेवेळी पयर्दे गाय नाना परी उपनिषेधार्थ अतिकुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संभोगी तसे त्रिमूर्तीसी इतुके झाले तये वेळा मध्यान काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपल्या श्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तयेवेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनुसया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझी या भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांचिसी ते मागाता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळका आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रा परी हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन एकोनी वर दिधला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिच्या घरी अनुसया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासाने चंद्रदेखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपाने जस्ताना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणी अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमू ते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुनी त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णू जगत राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र घेऊन गेले स्थाना आपुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नम दत्तात्रेय ऐका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा संगे कथा नामधारका संतोष करोनी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू
सांगितला पूर्वापारू. पुढे मागती अवतार जाहले. गुरु कवणे परी निरोपावे. विस्तारोनी बाळकासी. सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी. अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू. पुढील कथेचा विस्तारू. एकता होय मनोहरू. सकळाभिष्टे लादती. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो. श्री गुरु नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनाम धारक संवादे त्रयीमूर्ति अवतार कथन नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.